अर्थमंत्री अजित पवार यांनी आज महाराष्ट्राचा 11वा अर्थसंकल्प मांडला। मतदारांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास जबाबदारीची जाणीव करून देणारा आहे, असं वक्तव्य अजित पवारांनी केलं। राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये गाळमुक्त धरण, गाळमुक्त शिवार ही योजना कायमस्वरूपी राबवण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे। वर्ष 2025-26 मध्ये 6.45 कोटी घनमीटर गाळ काढण्याचं उद्दिष्ट निश्चित झालेलं आहे आणि यासाठी 382 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे। राज्याच्या अर्थसंकल्पामधून शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे। ज्या तालुक्यांमध्ये बाजार समिती अस्तित्वात नाही त्या तालुक्यामध्ये किमान एक स्वतंत्र बाजार समिती स्थापन करण्याचं ठरवण्यात आलंय आणि त्यासाठी एक तालुका एक बाजार समिती योजना सुद्धा राबवली जाईल। महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पामध्ये प्रत्येक दिवशी सुमारे 1000 पंप या गतीने सौर कृषी पंपाची स्थापना करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आलेली आहे आणि जानेवारी 2024 पासून आतापर्यंत 2,90,129 सौर कृषी पंप स्थापित करण्यात आले। अर्थसंकल्पामध्ये राज्यामधील 38 जलविद्युत प्रकल्पांसाठी सामंजस्य करार करण्यात आला आणि यामधून राज्यामध्ये 2.95 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि 90,000 रोजगार निर्माण होणार आहे। महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात 2,13,625 लाभार्थी शेतकऱ्यांना निधी देण्याची घोषणा करण्यात आली आहे। केंद्र शासनाच्या राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानाअंतर्गत हा निधी देण्यात येणार आहे आणि येत्या 2 वर्षांसाठी 255 कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे। कृषी क्षेत्रामधील 16,000 मेगावॅट विजेची मागणी हरित ऊर्जेमधून पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे आणि त्यासाठी 27 जिल्ह्यांमध्ये मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 यातून 2,779 विद्युत उपकेंद्रांसाठी सौर प्रकल्प हाती घेण्यात आला आहे। हा प्रकल्प ऑक्टोबर 2026 पर्यंत पूर्ण होईल। अजित पवारांनी महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात नागपूरमधील गौविज्ञान अनुसंधान केंद्रासाठी मोठी घोषणा केली। देशी गायींचं संगोपन, संवर्धन आणि संशोधनासाठी देवलापार गावामधील गौविज्ञान अनुसंधान केंद्राला मदत दिली जाणार आहे। नवी मुंबई विमानतळाचे 85% काम पूर्ण झालेलं आहे तर नागपूर विमानतळाच्या आधुनिकीकरणाचं काम सुरू असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे। अर्थसंकल्पात लाडक्या बहिणींसाठी 2100 रुपयांची घोषणा नाहीच आहे आणि त्यामुळे लाडक्या बहिणींना 1500चाच हप्ता मिळणार आहे। या योजनेअंतर्गत सुमारे 2,53,00,000 लाभार्थी महिलांना जुलै 2024 पासून आर्थिक लाभ देण्यात येतोय, अशी माहिती अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली आहे। राज्यामध्ये 7 ठिकाणी व्यापारी केंद्र उभारण्यात येणार आहेत। परकीय गुंतवणुकीमधून 16 लाख रोजगार निर्मिती करण्याचं आश्वासन अजित पवारांनी दिलं आहे। राज्यामधील तरुणांसाठी ही दिलासादायक बाब आहे। राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये कृषी क्षेत्रात AI वापरासाठी देणार कोट्यावधींचा निधी देण्यात येणार आहे आणि कृषी क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराचं धोरण आखण्यात येत आहे। येत्या 2 वर्षांमध्ये त्यासाठी 500 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाईल। राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राज्यामधील बांबू उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे। बांबू आधारित उद्योगांना चालना मिळण्यासाठी राज्यामध्ये बांबू लागवड प्रकल्प राबवण्यात येतोय आणि 4,300 कोटी रुपये खर्च किमतीचा हा बांबू लागवड प्रकल्प असेल। राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाला तत्वतः मान्यता मिळालेली आहे। या प्रकल्पाचा लाभ नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला आणि बुलढाणा या 6 जिल्ह्यांना होणार आहे आणि या प्रकल्पाची अंदाजित किंमत 88,574 कोटी रुपये आहे। मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेअंतर्गत 7.5 अश्वशक्ती पर्यंतच्या 45 लक्ष कृषी पंपांना मोफत वीज पुरवण्यात येणार आहे तर डिसेंबर 2024 पर्यंत अखेर 7,978 कोटी रुपयांची वीज सवलत या योजनेद्वारे देण्यात येईल, अशी माहिती सुद्धा अजित पवारांनी दिली आहे। नदीजोड प्रकल्पाचा नागपूरसह 6 जिल्ह्यांना लाभ होणार आहे। जलयुक्त शिवाराच्या दुसऱ्या टप्प्यामधील कामं मार्गी लवकरच लागणार आहेत आणि याचा 5,818 गावांना फायदा होणार आहे। अभियानामधील सगळी कामं मार्च 2026 पर्यंत पूर्ण करण्याचं आश्वासन या अर्थसंकल्पामध्ये देण्यात आलं आहे।
राज्यामधील 10 लाख प्रवाशांना मेट्रो प्रकल्पाचा लाभ मिळणार आहे, तर मुंबईमध्ये लवकरच 41.2 किलोमीटरचा मेट्रो मार्ग सुरू होणार आहे. यासह मुंबईमधील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी 54,000 कोटींचे प्रकल्प हाती घेण्यात आले. राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये रुग्णालयांसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. ठाण्यामध्ये 200 खाटांचं, रत्नागिरीमध्ये 100 खाटांचं संदर्भ सेवा रुग्णालय उभारण्यात येणार आहे, तर इकडे रायगड जिल्ह्यामध्ये 200 खाटांचं अतिविशेषोपचार रुग्णालय उभारण्यात येणार आहे. सातारा जिल्ह्यामधील मान्याची वाडी आणि टेकवडी या गावांना सौरग्राम म्हणून घोषित करण्यात आलंय. त्यांच्यासह अन्य 8 गावांचं सौर ऊर्जेद्वारे 100% विद्युतीकरण करण्यात येणार आहे. देशामधील सर्वात मोठं बंदर म्हणून प्रस्तावित असलेल्या वाढवण बंदराचं काम सुरू झाल्याची माहिती पवार यांनी दिली आहे. तर या वाढवण बंदराजवळ मुंबईमधील 3रं विमानतळ प्रस्तावित करण्यात आल्याचं सुद्धा अजित पवार म्हणाले. प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये राज्य शासनाकडून 50,000 रुपयांची वाढ करण्यात येणार आहे आणि या योजनेमध्ये आतापर्यंत 44,07,000 घरकुल मंजूर झालेली आहेत आणि यापैकी 18,38,000 घरकुलांना मंजुरी मिळालेली असून तब्बल 14,71,000 लाभार्थींना पहिल्या हप्त्यासाठी 2,200 कोटी रुपये वितरित करण्यात आले. राज्यामधील 0 ते 100 युनिट वीज वापरणाऱ्या सुमारे 1.5 कोटी वीज ग्राहकांना सौर ऊर्जा संच खरेदीसाठी अनुदान देण्याची योजना राज्य शासनाकडून सुरू करण्यात येणार आहे. या योजनेमुळे येत्या काही काळामध्ये राज्यामधील सुमारे 70% वीज ग्राहकांचं वीज बिल टप्प्याटप्प्यानं शून्यावर येईल. दावोसमधून महाराष्ट्र सरकारनं 15 लाख कोटींची गुंतवणूक राज्यामध्ये आणली आहे. तर राज्याचं $1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचं लक्ष्य आहे, असं विधान अजित पवारांनी अर्थसंकल्पात केलं आहे. राज्यामधील सर्व नगरपालिका क्षेत्रामधील सांडपाण्यावर प्रक्रिया करून पाण्याचा वापर उद्योग आणि शेतीसाठी करण्यात येणार आहे आणि यासाठी 8,200 कोटी रुपये किमतीचा प्रकल्प हाती घेतल्याची माहिती अर्थमंत्र्यांनी दिली आहे. Thank you.